आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आज आपल्या संस्थेमध्ये श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम, अनाथालय व गोशाळा तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी महापुरुषांचे ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या प्रसंगी आपल्या या संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय नारायणजी फाळके सर, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी सिल्लोड, त्याचप्रमाणे सुमन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर निलेश मिरकर सर, प्रसिद्ध पत्रकार संपादक आदरणीय जगदीशजी बेदवे दादा, सुमन हॉस्पिटलचे संपर्क अधिकारी तथा भवनचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दत्ताजी धुमाळ सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनाथांची माऊली आदरणीय महाराज, या सर्वांचं या ठिकाणी आपण संस्थेच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया. आलेल्या सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो की कृपया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महात्माजी फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुंदर अशा या ग्रंथवाटप सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी करणार आहोत. मी आदरणीय नारायणजी फाळके सर, आदरणीय अण्णा यांना विनंती करतो की कृपया आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. मी आदरणीय महाराजांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी अण्णांचा सन्मान करायचा आहे. सर यांना देखील या ठिकाणी आजच्या या सुंदराच्या कार्यक्रम प्रसंगी मी या ठिकाणी आदरणीय मिरकर सर यांना विनंती करतो की कृपया आपण आमच्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. कार्यक्रमानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याही जयंतीच्या अनुषंगाने आज आपल्या या संस्थेत महापुरुषांच्या चरित्राचा किंवा महापुरुषांची पुस्तकं वाटण्याचा आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय पवार महाराज, आदरणीय फाळके सर व जगदीश बेदवे साहेब, तसेच
संस्थेतील शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद आणि माझ्या बालमित्रांनो, खरं तर हे जे पूर्ण महापुरुष असतात यांच्या चरित्राचा अभ्यास हा आपल्याला प्रेरणा देण्यासाठी असतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त अशा महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी त्यांच्या जीवनात कसे कष्ट केलेले आहेत, कसा अभ्यास केलेला आहे, कशी मेहनत घेतलेली आहे, शाळेत असताना आंबेडकरांनी कसे कष्ट केलेले आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास या दिनानिमित्त आपल्याला करायचा असतो अशी माझी भावना आहे. परंतु आजच्या कार्यक्रमाचं जे वैशिष्ट्य आहे की हे जे तुमच्या समोर पुस्तकं ठेवलेले आहे किंवा तुम्हाला जे पुस्तकं मिळणार आहे ते आज तुमचा मोठा भाई आदित्य दादा याने तुमच्यासाठी ते आणलेले आहे. कारण मला सांगायला आनंद होतो की गेल्या 5 वर्षापासून दर शिवजयंतीला आम्ही सुमन हॉस्पिटलतर्फे वैचारिक शिवजयंती साजरी करायचो. आम्ही प्रत्येक शाळेत छत्रपती शिवरायांची पुस्तकं वाटायची. पण यावेळेस आदित्यने म्हटला की पप्पा, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तही तुम्ही हा उपक्रम साजरा करा. आणि त्याने त्याच्या स्वतःच्या पॉकेट मनीमध्ये साचलेल्या पैशातून हे सदरील पुस्तकं मागवून दिलेले आहेत. आणि त्याचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही नाचून नाही तर वाचून व्हावी, म्हणून त्याने आपल्या या छोट्या बंधूंसाठी तुमच्या आदित्य दादाने हे पुस्तक आणलेले आहेत. त्या सर्व पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करावा. ॲक्च्युली हे 100 जरी पुस्तकं असले तरी ॲक्च्युली 600-700 पुस्तकं आहेत, कारण की 7-8 विचारवंतांचा, 7-8 महामानवांचे वेगवेगळे पुस्तक आहेत. तर मी तुम्हाला विनंती करेन की एका महामानवाचं पुस्तक तुम्ही वाचल्यानंतर ते दुसऱ्याला द्या, दुसऱ्याचं तुम्ही घ्या. म्हणजे 10-12 पुस्तकं तुम्ही एकमेकांची वाचू शकता आणि त्यांचा जीवन चरित्राचा तुम्ही अभ्यास करू शकता. परत मी पुन्हा तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या व महात्मा फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना देतो आणि पवार महाराजाचे आणि संस्थेचे खूप खूप आभार मानतो की प्रत्येक सामाजिक कार्यात महाराजांचं आम्हाला मार्गदर्शन असते, साथ असते. त्यांचं प्रेम मार्गदर्शन असंच आमच्या सर्वांच्या पाठीशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगदीशजी बेदवे दादा यांना मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आमच्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. जगामध्ये संपूर्ण जग ज्यांना मानतो त्यांनी कधीच हिंसा केली नाही असे तथागत गौतम बुद्ध, त्यांच्या कार्याचा व विचाराचा प्रचार व प्रसार करणारे संत तुकाराम महाराज, गुरु रविदास महाराज, संत एकनाथ महाराज, सामाजिक चळवळीचे व ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं असेल की शिक्षणाची खरी देवी त्यांना समजण्यात येते, तसे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, ज्यांनी सर्व मावळ्यांना, सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन, ज्यांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व ज्यांची आज उद्या जयंती आहे, महात्मा फुले, परवा जयंती आहे, ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज असं म्हणलं जातं की आज त्यांच्याकडे पुस्तक नव्हतं, त्यांना बाहेर असं बसवायला लागायचं शाळेवर. एवढे आपल्यासाठी एवढं काही कार्य करून गेले भारतीयासाठी व आपल्याला संविधान दिलं, त्याच्यामुळे आपण आज सर्व बरोबरीनं बसलेले आहे. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, मान्यवर कांशीरामजी, या सर्व महामानवांना, महापुरुषांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आजचा खरंच दिवस असा भाग्याचा आहे की जे खूपच कमी लोक असे आहेत की जे पुस्तकानं समजा आपलं मस्तक घडायला असं समजतात आणि पुस्तकामधूनच क्रांती होईल असं ज्यांचे विचार आहेत ते आदरणीय मिरकर सर, ज्यांचे चिरंजीव, की त्यांनी ह्या वयामध्ये सुद्धा की ह्या मुलांना काहीतरी मार्ग मिळावा, काय कुठेतरी यांनी झेप घ्यावी, यासाठी महापुरुषांचे जी पुस्तकं तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले पवार महाराज, डॉक्टर मिरकर साहेब, माजी गट शिक्षण अधिकारी फाळके यांना व सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, या ठिकाणी जे पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत,
निश्चितच हे वाचल्यानंतर तुम्ही काही ना काही बनणार आहात. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक पुस्तक मान्यवर कांशीरामजींनी वाचलं होतं, जे वर्ग 1चे अधिकारी होते पुण्याला. एक पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. तेव्हापासून त्यांनी नोकरी सोडून दिली, घर सोडून दिलं सर्व. त्यांनी सांगितलं की भारत देशामधले संपूर्ण जो समाज आहे हा माझा समाज आहे आणि या समाजाला नोकरी मिळायला पाहिजे, पाणी मिळायला पाहिजे, मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, कोणी इथलचं बेरोजगार राहायला नाही पाहिजे आणि समाजामध्ये सर्व समता आणि मानवता निर्माण झाली पाहिजे, यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि हे जे तुम्हाला पुस्तकं देत आहेत हे सर्वच पुस्तक महत्त्वाचे आहेत. आता तुम्हाला हे पुस्तक मोफत भेटत आहेत, म्हणून याचा गैरउपयोग करायचा नाही. प्रत्येकाला एक एक पुस्तक 5-5 वेळेस वाचायचं आहे. तुम्हाला जर मोठा माणूस बनायचा आहे, तुम्हाला जर मोठं ऑफिसर बनायचं आहे, सर्वात पुढे जायचे, तुम्हाला तुमच्याकडे पैसा नाही आहे परंतु तुमच्याकडे ही पुस्तकं तुम्हाला बुद्धी देणारे पुस्तकं आहेत, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. प्रत्येकाने एक पुस्तक कमीत कमी 5 वेळेस वाचावं, तरी त्याचं काहीतरी दिल्याचं ते सार्थक होईल. आणि पुस्तकानं कोणीही त्यांना बुद्धीच भेटते, नॉलेजच भेटतो. कोणाचं नुकसान झालेलं आतापर्यंत आपल्याला आढळून आलेले नाही. तर या प्रसंगी मी एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर आपल्या या संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय फाळके सर, आदरणीय अण्णा, मी यांना विनंती करतो की कृपया आपण आमच्या विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद द्यावे. स्वराज्याचे संकल्पक ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण व्हावं असे स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बौद्ध, ज्यांची आज जयंती आहे, महावीर वर्धमान, राजमाता राष्ट्रमाता ज्यांचा सिंदखेड राजाला जन्म झाला त्या राजमाता जिजाऊ, स्वराज्य रक्षक छत्रपती स्वराज्यांचे रयतेचे धाकटे धनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, या जगात विश्वरत्न ज्यांना म्हटलेलं आहे, ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज, की त्यांनी आज आपण इथं बसलो, उठलो, फिरतो, जातो, खाणं पिणं, शिक्षण, बोलणं, चालणं, बोलण्याचा अधिकार, हे तर सगळं पूर्वी काहीच नव्हतं. असं आपल्याला एका स्वाक्षरीने घटना भारताला सुपूर्द करून जे विश्वरत्न, भारतरत्न झालेले, भारताची घटना लिहिलेले, ज्यांची जयंती आपण परवा साजरी करणार आहोत, असे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. शिंपी समाजाचे नामदेव महाराजापासून तर वारकरी संप्रदायाचे कळस झालेले कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज. या वारकरी संत परंपरेतील सर्व संत मानव ज्यांनी स्त्री शिक्षणाची कवाडं खुली करून दिली, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले, या सर्व महामानवांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला, तसं मी इकडे मला वाटतं मी गट शिक्षणाधिकारी असताना, आता मला रिटायर होऊन जवळपास 10 वर्ष झाले. या परिसरात असो, पूर्ण तालुक्यामध्ये, फुलंब्रीत असो, गंगापूर असो, वैजापूर असो, बीड असो, उस्मानाबाद असो, जो इकडे संपर्क आला. परंतु या वयामध्ये तुमचं जे 5 ते 10चं शिक्षण आहे, या ठिकाणी या मंडळींनी, डॉक्टर मंडळींनी, भैयाने, डॉक्टर साहेबाने जे वेगवेगळे पुस्तकं दिलेले आहेत, हे वाचायचे आहे आणि एकमेकाला सर्क्युलेट करायचे. ती व्यवस्था तुमचे सर करतील. अगदी तो विद्यार्थी 6वीचा जरी असला, आता 8-9-10च्या मुलाला सुरुवातीला देण्यात येतील तेच पुस्तकं तुम्हाला पण देतील. आता हे महाराज एवढी व्यवस्था करतील. हरिभक्तपरायण आमचे मित्र आणि नेहमी संपर्कात असणारे रामेश्वर महाराज, तुमचे सर्वांचे इथले गुरु,
तर याचा हा उपयोग करायचा आहे. सर्व महामानवांचे चरित्र आहे. पर्टिक्युलर जर आपण आज महावीर जयंती माहिती आहे ना, म्हणजे कोलंबिया विद्यापीठावर एक संशोधन केलं होतं. 10,000 वर्षापासून या जगामध्ये जे जगाला वेगळं युनिव्हर्सल घडवण्यामध्ये जे काही व्यक्ती आहेत त्यांचा अभ्यास केला गेला. किती वर्ष? 10,000 वर्षापासून या पृथ्वीवर जी काही वेगळी युनिव्हर्सिटीज मेकर्स जगाला घडवण्यामध्ये, जगाला पुढे आणण्यात, उत्क्रांती करण्यात जे काही संशोधन केलं ऑक्सफर्ड विद्यापीठाने, त्याच्यामध्ये पहिलं नाव कोणाचं आहे मित्रांनो? तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत म्हणजे जसं बोललं तसं आचरणात आणतो तो तथागत. आणि तथागत गौतम बौद्ध म्हणजे ज्ञानी. धर्म नाहीये, डोक्यातून काढून टाका. दुसरं नाव होतं या जगाला बनवणाऱ्यांच्या याच्यामध्ये 10,000 वर्षाची घडलेल्या व्यक्ती. दुसरं नाव होतं ज्यांची आज जयंती आहे. कोण? महावीर वर्धमान 24वे तीर्थंकर. तिसरं नाव जे प्राचीन इतिहासामध्ये होतं, संपूर्ण भारताचा 7-12, ज्याला जंबुखल म्हणतात, अफगाणिस्तान पासून इकडे ब्रह्मदेशापर्यंत पार चीनचा भाग, ज्यांच्या नावावर होता संपूर्ण 7-12, चक्रवर्ती सम्राट अशोक. चक्रवर्ती सम्राट अशोक. प्राचीन इतिहास आता शिकवण्यात येत नाही, आधुनिक इतिहास शिकवतात. प्राचीन इतिहासाला काय कारण असेल तो इथला तुमच्या समोरचा विषय नाहीये. ते 3 नंबरवर. आणि 4 नंबरवर जगात 10,000 वर्षापासून जगाला घडवण्यातले 3 प्रमुख व्यक्ती. कोलंबिया विद्यापीठाचं संशोधन. चौथं नाव होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची जयंती आपण परवा साजरी करणार आहोत. एक चांगला योगायोग डॉक्टरमुळं. आणि तुम्ही महाराजांच्या संपर्कात आहे म्हणजे तुम्ही सेफ हँडमध्ये आहात. करा, शिका. चांगल्या पद्धती या ठिकाणी वातावरण आहे आणि त्याचा फायदा घ्या. निश्चितच आयुष्यामध्ये तुम्हाला एक चांगलं बनण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. आणि एक पुस्तक रूपाने तुम्हाला एक खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची कला तुम्हाला मिळणार आहेत. यातून तुम्हाला सर्वांना माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो. त्यानंतर आजच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन. उद्या 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्याही तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि परवाच्या 14 एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्याही शुभेच्छा देतो. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. संविधान वाचता मीच दिली एखाद्या वेळेला. धन्यवाद. म्हणजे घटना दररोज प्रास्ताविक म्हणताना घटनेचं आम्ही भारताचे धन्यवाद अण्णा. यानंतर या ठिकाणी ज्यांच्यामुळं आपल्याला हे पुस्तकं ग्रंथ वाचायला या ठिकाणी मिळणार आहेत ते सन्माननीय आदित्यजी मिरकर हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. जेव्हा पण मी अशा महापुरुषांच्या गोष्टी वाचायचो तेव्हा आपल्याला एक गोष्ट मनात येते की ह्या व्यक्तीने असं कायच काम केलं असेल. आता बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे की असं त्यांनी कायच काम केलेलं असेल की आज 70-80 वर्षानंतरही आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं सेलिब्रेशन करतो, त्यांची जयंती साजरा करतो. तर हेच त्यांची जी लाईफ स्टोरी आहे, कसे ते एकदम खूप गरीब असल्यापासून तर ते भारतातले सगळ्यात मोठे व्यक्ती बनले. हे एक त्यातल्या त्यात खूप इन्स्पिरेशनल, एक खूप प्रेरणादायक स्टोरी आहे. आणि तेच अशा भरपूर जे महापुरुष राहून गेलेले आहेत इतिहासात, त्यांची गोष्ट वाचून एका प्रकारे आपल्या मनातही ते विश्वास येतो की जर हा व्यक्ती त्या काळात अशा परिस्थितीतून राहून पण वरती उभरून त्याने काहीतरी केलेलं आहे, तर एक आपल्याकडेही आत्मविश्वास येतो की आपले तरी यांच्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे, आपल्याकडे तरी जास्त
आपल्याकडे तरी जास्त संधी आहेत त्यांच्यापेक्षा. तर ह्याच विचारधारेने मी हे पुस्तकं द्यायचं माझा प्लॅन होता आणि मी माझ्या वडिलांना डॉक्टर मिरकरांना हे सांगितलं. आणि हा वेळही चांगला होता. आज महावीर जयंती आहे, परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर ह्या वेळ पण चांगला होता आणि ह्या निमित्ताने आम्हाला हे प्रोग्राम करता आला. तर शेवटी माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही हे पुस्तकं सगळे वाचशाल आणि त्याच्यातून जे पण तुम्हाला शिकण्यासारखं वाटेल ते आपल्या मनात घ्या आणि ते आपल्या जीवनात जिथे पण ते लागू करता येईल तिथे ते करून चांगलं कार्य करा, चांगलं शिका आणि जसं सरांनी म्हणलं मोठे ऑफिसर व्हा किंवा जे काही तुम्हाला व्हायचं असेल. तेच. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद आदित्यजी. यानंतर आपल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनाथांची माऊली आदरणीय महाराज या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. आदरणीय व्यासपीठ, आज आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये खूप सुंदर असा हा सोहळा, एक आगळा वेगळा सोहळा आदरणीय मिरकर साहेबांचे चिरंजीव आदित्यजी मिरकर यांच्या संकल्पनेच्या आधारे आज ज्ञानदान होत आहे. ज्ञानदान तर ते ज्ञानदान असं की ज्यांची विचारशैली घेतल्यानंतर सुंदर बोलले गेले डॉक्टर साहेब की आपल्याला ती प्रेरणा मिळते आणि त्यांनी विचार केला आहे. एवढ्या दिवस त्यांचं नाव आजही आजरामर आहे. इतके गेल्यानंतरही त्याला तुकोबरांच्या भाषेत उत्तमची उरे कीर्ती मागे, आपण गेल्यानंतरही मारावे परी कीर्तिरूपी उरावे, ती कीर्ती रूपाने आजही आहेत. मग त्यांची प्रेरणा प्रत्येकाच्या मनामध्ये यावी म्हणून आजचा हा सोहळा आदित्य मिरकर साहेबांच्या वतीनं आज आपल्या संस्थेमध्ये सुंदर अनेक महापुरुषांचे चरित्र आपल्या मुलांना वाचावी, त्यांनी त्याचं ज्ञान घ्यावं यासाठी त्यांनी हा उपक्रम ठेवला. त्या अनुषंगाने या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने हजर झाले माजी गट शिक्षण अधिकारी हरिभक्तीपरायण आमचे मित्र फाळके दादा आहेत, हरिभक्तीपरायण आमचे मित्र वेदवे दादा आहे, हरिभक्तीपरायण आमचे मित्र आपल्या संस्थेवर नितांत प्रेम करणारे, वेळोवेळी सहकार्य करणारे, किंवा तुम्ही पळताना वगैरे पाय मोडला, हात मोडला तरी ते व्यवस्थित करण्याची जिम्मेदारी ज्यांच्यावर आपण सोपवलेली आहे ते आमचे डॉक्टर मिरकर साहेब आहेत. छोटे मिरकर डॉक्टर पण त्यांनाही एवढा मोठा संस्थेचे आमच्या मुख्याध्यापक असेल सर्वांना शतशः धन्यवाद देतो. एक सुंदर असा उपक्रम नाही ते काही दिल्यापेक्षा ज्याच्यापासून काही पण घेता येईल, ज्याच्यापासून काही पण घेता येईल, जे मनात येईल ती इच्छा प्राप्त करता येईल असं जर दिलं तर कमीत कमी उद्या काही दिवसांना का होईना तुम्ही एखाद्याची जर एवढ्या याच्यात एखाद्याचं जर मन परिवर्तन झालं आणि त्याने जर विचार केला की डॉक्टर बाबासाहेबांनी, डॉक्टर गौतम बुद्धांनी, आता फाळकेदादांनी खूप सुंदर सांगितलं आहे, बौद्ध म्हणजे कोणता धर्म नाही, हां बौद्ध म्हणजे बुद्धिमत्तेला चालना देणारी एक संकल्पना म्हणजे ज्ञान, ज्ञानी. हां ते ज्ञान आणि त्या ज्ञानावरती जो आरूढ झाला आहे, त्या ज्ञानावरती जो आरूढ झाला तो ज्ञानी. आणि म्हणून त्या योगाने ती चालना तुमच्यापर्यंत पोहोचावी. ती एवढ्यातून एकाची झाली, 10ची झाली आणि त्याने काही दिवसांत तो मोठा झाला तर त्यांनी ते एवढंही जरी म्हटलं, मिरकर डॉक्टर साहेबांच्या चिरंजीवाने एक दिवस असं येऊन सांगितलं, तेव्हापासून माझा परिवर्तन झालं आहे. अरे ही खरी जीवनातील कमाई आहे, लक्षात ठेवा. आणि ती डॉक्टर साहेब तुम्ही कमवली. आम्हाला आमच्या डॉक्टर साहेबांचा स्वाभिमान होता आतापर्यंत, पण आता तुमचा सुद्धा स्वाभिमान आहे. पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. वेळोवेळी आपण सहकार्य करत राहता. म्हणून डॉक्टर साहेबांनी मला काय बोलले की आम्ही तर हे वाटप करणार आहे, पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लागतं. पण मी डॉक्टर साहेबांना बोललो की जेव्हा जेव्हा वेळ येईल, अडचण येईल त्यावेळेस आपण आमच्या पाठीशी राहतातच.
आणि राहावंच लागणार आहे. आपले जेवढे काही ग्रुप आहेत तेवढ्यांनी आपल्या संस्थेच्या पाठीमागे राहून संस्थेला, आता याच्यामध्ये 82 लेकरं अनाथ आहेत ज्यांना आई वडील नवे 19 मुलींचे लग्न केले. त्यावेळेस डॉक्टर साहेबांचे 2019च्या आसपास डॉक्टर साहेबांनी बरंचसं सहकार्य केलं तेव्हाही त्या कार्यालाही, आणि म्हणून हे कार्य त्याच्यावर चालतं आहे. तेव्हा वेळोवेळी आपण पाठीशी राहावं हीच अपेक्षा ठेवतो. थांबतो. रामकृष्ण हरी. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. हां, आपलं वाचणं झालं की दुसऱ्याला वाचायला लावायचं, त्याला म्हणायचं जरा बघ ज्यांना वाचता येतं त्यांनाच भेटणार आहे. वाचता येतंय का तुम्हाला? हा, वाचता येतंय का? सातवी ग्रंथ वाटप सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय फाळके अण्णा, आदरणीय बेदवे सर, आदरणीय डॉक्टर निलेश मिरकर सर, त्याचप्रमाणे आदित्यजी मिरकर, लक्षजी मिरकर, दत्ताजी धुमाळ सर, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय महाराज, या सुंदर अशा या कार्यक्रमाचं अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलसाठी सुंदर असं या ठिकाणी शूट करणारे पुरुषोत्तम महाराज पवार या सर्वांचं मी पुनश्च एकदा संस्थेच्या वतीनं मनपूर्वक असे धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा सुंदर असा ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या आदेशाने परवानगीने या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.